जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो. तर ह्या हक्याचं असं म्हणणं येतं की पवारांनी मराठा आरक्षणासाठी त्यांनी साथ दिली किंवा हे प्रकरण उचलून धरण्यासाठी पवारांचा हात आहे. तर ह्या हक्याला सांगायचं आहे की आम्ही कुणाच्याही जीवावर ही आरक्षण हे केलेलं नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या मनगटाच्या नेटावर आम्ही आरक्षण मिळवलं आहे. त्याच्यासाठी आमच्या कितीतरी बलिदान गेलेलं आहे आणि ही गोरगरिबाचा लढा होता. आम्ही तो संघर्ष करून हा लढ्यात आम्ही यश आणलं आहे. जर ह्या आमच्या राजकारणी लोकाला जर आरक्षण द्यायचं असतं ना तर त्यांनी महागच दिलं असतं. पण हे आमचे झाले नाहीत. त्याच्यामुळं हे हक्काची लढाई आम्हाला लढावी लागली. गोरगरिबाला रस्त्यावर उतरावं लागलं आणि 15-15 दिवस 10-10 दिवस एका शेतकऱ्याच्या पोराला उपोषणला बसावं लागलं. संघर्षदा मनोज जरांगे पाटील ही म्हणजे निस्वार्थी नेतृत्व ह्या मराठा समाजाला भेटलं. म्हणून मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण हे मराठा समाजाला भेटलं. किती जरी अन्याय झाला तरी शेवट नियत देखील विचार करते आणि ज्याच्या त्याच्या ईशाचं ज्याच्या त्याच्या पदरात टाकल्याशिवाय राहत नाही. ही ह्या आरक्षणाहून तरी तुझ्या लक्षात आलं असेल. त्याच्यामुळं तुझी ही आता बडबडी भाषा डोक्यावर दिमाकावर हे झाल्यासारखं दिमाग आऊट झाल्यासारखं अशी भाषा बोलू नको आणि बरंगाळू नको. आम्हाला कुणाचाही सपोर्ट नाही आणि आम्हाला कुणाचाही आधार नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या हिमतीवर कमवलं आहे आणि आम्ही त्याचा आता फायदा पण 100% घेणार.